पॅनक्रिएटिसचं ट्रीटमेंटचं कोर प्रिन्सिपल काय आणि कसं ट्रीटमेंट केलं जातं पेशंटला सर पॅनक्रिएटिसचं? सो खूप असं कॉम्प्लिकेटेड डिटेल्समध्ये न जाता सगळ्यात सांगायचं झालं तर पॅनक्रिएटायटिसचं ट्रीटमेंट ही सपोर्टिव्ह आहे. पॅनक्रियाज एकदा इरिटेट झाला तर मी जसं म्हणालो हे पॅनक्रियाटिक डक्ट्स जे असतात ते ब्लॉक होऊन जातात. तर ते अनब्लॉक होईपर्यंत पेशंटला उपाशी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. याचं पण आपण आधीच डिस्कशन केलं की आपण जेवलो की पॅनक्रियाज ॲक्टिवेट होतो, पॅनक्रियाज जागा होतो, सगळे सिग्नल जातात की शुगर खाल्ली आहे, प्रोटीन्स खाल्ले आहे, आणि त्यानुसार पॅनक्रियाज वेगवेगळे एन्झाईम्स बनवतो. पण आता काय होतं, आपण जर खाल्लं आणि पॅनक्रियाज हे एन्झाईम्स बनवायला लागलं, पण हे सगळे एन्झाईम्स जे पॅनक्रिएटिक डक्टमधनं आपल्या छोट्या आतड्यात येत आहेत ती डक्टच बंद आहे. तर हे सगळे एन्झाईम्स ऑटो अब्झॉर्प्शन, याला ऑटो रिझॉर्प्शन म्हणतात, म्हणजे स्वतःच हे सगळे एन्झाईम्स ते फूड डायजेस्ट करण्यापेक्षा पॅनक्रियाजलाच डॅमेज करणं चालू करतात. यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रिन्सिपल फास्टिंग, पूर्ण फास्टिंग ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे पॅनक्रियाजला रेस्ट देऊ शकतो आपण. अर्ली स्टेजचं असेल तर 24-48 आवर्सच्या फास्टिंगमध्येच ते डक्ट्स ओपन होतात. आपल्याला कसं कळतं की पेशंटचं पोटदुखी कमी होते, एन्झाईम्स कमी व्हायला लागतात. त्यानंतर मग स्लोली आपण पेशंटला काहीतरी ओरली खायला देऊ शकतो. पण उपाशी ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. बाकी सपोर्टिव्ह जे आहे ते पेशंटचं एज, त्यांचे बाकी कोमॉर्बिडिटी, जे काही बाकी आजार असतील त्याच्यानुसार त्यांना IV फ्लुइड्स आपण सलाईन देणं आहे, त्यांना सपोर्टिव्ह काही फीडिंग देणं आहे, किती दिवस पॅनक्रियाज आहे त्याच्यानुसार, त्यांचं शुगर कंट्रोल झालं याच्यानुसार सपोर्टिव्ह ट्रीटमेंट ठरते सर. अँटीबायोटिक्स वापरले जातात की त्याच्यामध्ये कुठे जर इन्फेक्शनची वगैरे रिस्क वाटली कधी अँटीफंगल्स वापरले जातात. हे प्रत्येक क्लिनिशियनचं स्वतःचं एक डिसिजन मेकिंग, ICUचा सेटअप त्यांच्या प्रोटोकॉल्सनुसार असतं. मोस्ट ऑफ टाईम सिव्हिअर पॅनक्रिएटायटिस हा ICU मॅनेज केलेलं चांगलं, कारण ICUमध्ये आपल्याला पेशंटचं ब्लड प्रेशर, हार्ट रेट, बाकी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट ही चांगली देण्यात येऊ शकते. तर ती चांगली दिली तर इनिशियल 24-48 आवर्समध्येच पेशंट सेटल होतो आणि त्याला आपण वॉर्डात घेऊन नंतर घरी पाठवण्याची जे काही प्रोसेस आहे चालू करू शकतो. ओके.